या परशुराम काथारा मनपूर्वक आपलं स्वागत आहे। आताची जी लढत आहे अतिशय दमदार लढत होणार आहे। वलपी विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली। हा वल्लभ क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ वल्लभ या संघाच्या नावाने खेळतो। खऱ्या अर्थाने प्रकाश खाडेकर असतील, गोटीराम असतील, सर्व सुनील पाटील असतील, तुमचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू, कारण याचा श्रेय संपूर्ण वल्लभ गावाला देण्यात आलेला आहे। आज चला ग्रामस्थ मंडळ वल्लभ क्रिकेट संघ विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या दरम्यान लढत। आमचे परममित्र प्रल्हाद भोईर इथे उपस्थित आहेत। चला मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे। परशुराम काथारा नेवाली, राजेश शेठ काथारा लगेचच मैदानामध्ये दाखल व्हावं। महेश भोईर खारगर, महेश या स्टेजशी संपर्क साधावा प्रकाश खाडेकर यांच्याशी। आमचे एक नामांकित पंच अनिल टेंबे वल्लभ स्पर्धेमध्ये आहेत। अनिल, स्वागत आहे आपलं। विश्वनाथ मात्रे वल्लभ, विश्वनाथ स्वागत आहे। चला मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे। बेल कमी आहे आणि सामना 3 षटकांचा खेळवला जाणार आहे। ॲज ए मॅच इज ऑफ करंट ओनली 4 ओव्हर्स बिकॉज वी आर ऑलरेडी शॉर्ट ऑफ टाईम, कारण आमच्याकडे ऑलरेडी बेल अतिशय कमी आहे। लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे आणि सामना हॅज ए मॅच इज ऑफ करंट ओनली 3 ओव्हर्स। बघा प्रीतम पाटील आमचे सहकारी आहेत, त्यांनी ते सूचित केलेलं आहे की सामना मात्र 3 षटकांचा खेळवला जाईल। राजेश काथारा गौरी स्पोर्ट क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर आहेत। राजेश शेठ, यू अरेंज युअर फिल्डर्स ॲज सून ॲज पॉसिबल। चला नाणेफेकीचा कौल की ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे। पाले बुद्रुक गावातील युवा उद्योजक आणि पालेश्वरी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर अजयदादा मोरावकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली। नाणेफेकीचा कौल गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या संघनायिका प्रदीप पाटील यांच्या बाजूने लागल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि ग्रामस्थ मंडळ क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। महेंद्र काथारे यांना पाहतो आपण। PSI रोशन महेंद्र पाटील नेवाली सिनियर क्रिकेटर आहेत। महेंद्र पाटील नेवाली, स्वागत आहे तुमचं। प्रदीप आहेत, त्यानंतर PSI रोशन आहेत, परशुराम काथारा। चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। चला सामन्याला आपण सुरुवात करतो। आमचे समालोचक मित्र इथे प्रीतम पाटील पडगे आणि त्यांच्या समवेत गुणलेखक सूरज गायकवाड, अर्थात प्रेमाने त्यांना तात्या म्हणून संबोधले जाते। त्यानंतर गणेश पाटील आहे टेंबोडे, स्वागत आहे आपलं। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। द मॅच इज ऑन। नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय। मॅचला सुरुवात होते। नेवालीने टॉस जिंकलाय, आमंत्रित केलंय वल्लभ संघाला फलंदाजीसाठी। हा सामना मात्र 3 षटकांचा असेल, हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। आतापर्यंत सामने पाहिले तर चुरशीचे सामने झाले आणि जबरदस्त मॅचेस आपण कालपासून पाहतोय। मग यंगस्टर क्रिकेट असू दे किंवा 40+ क्रिकेट असू द्या, खूप चांगलं क्रिकेट मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळालं। प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे पूर्ण आपण स्पर्धा पाहतोय, जी विनामूल्य स्पर्धा, ही 10 गाव चषक आपल्यासाठी ठेवलं आहे, ते म्हणजेच यश सुभाष भोईर यांच्या माध्यमातून। स्ट्राईकला शैलेश खाडेकर, नॉन स्ट्राईकला महेश भोईर।
मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण नितीन काथाराला पाहतो, ज्या नितीन काथाराने मागच्या मॅचमध्ये 7 धावा देऊन फक्त 1 विकेट घेतला होता. म्हणजे एक इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली होती नितीन काथाराच्या माध्यमातून. पण महेश भोईरचं कौतुक केलं पाहिजे. सिंगल हँडेड 35 धावा नॉट आऊट काढल्या होत्या आणि मॅच जिंकली. 2500चं पारितोषिकसुद्धा या महेश भोईरला मिळालं होतं. आता मात्र नितीन काथाराव आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज शैलेश खाडेकर. हो, सन्माननीय संतोष भोईर युवा उद्योजक टेंबडे स्टेजवर या संपर्क साधायचे आहे. पहिला चेंडू स्टेप आउट झाला होता, प्रयत्न केला बॅटच्या लाईनमध्ये घेण्याचा चेंडू, मात्र निर्धाव चेंडू, बॉलनी उचली घेतली नाही. पहिला चेंडू निर्धाव, वेग होता गोलंदाजीमध्ये. नितीन काथारा नेगेटिव्ह चेंडूने सुरुवात करतोय, मात्र मॅच पॉझिटिव्ह होईल का येणारा काळवेळ सांगेल. मात्र लगातार दुसरा नेगेटिव्ह चेंडू. नितीन काथाराकडे अनुभव आहे आणि या खेळपट्टीवर लोकल क्रिकेट, लोकल बॉय नितीन काथाराचं लगातार 2 चेंडू निर्धाव. शैलेश खाडेकर ऑन द स्ट्राईक. पुन्हा थोडंसं चेंडू खालवर राहिला, टप्पा उचली घेत नाहीये आणि 3 चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावर होते 1. आता मात्र श्री गणेश झालाय. जी नेगेटिव्ह स्टार्ट दिली होती नितीन काथाराने ती 1 धावाने मात्र पॉझिटिव्ह कन्वर्ट केली शैलेश खाडेकरने. आतापर्यंत चांगलं खेळ इथे पाहायला मिळालं. पनवेल विधानसभा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही पूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. नितीन काथाराव आणि बॉलिंग ट्रॅक समोर महेश भोईर. महेश भोईर मॅन फ्रॉम खारघर, एक आयकॉन प्लेअर म्हणून आज वलभ संघामधून खेळत असताना आपण पाहतो. आयकॉनिक गेम सुद्धा पाहायला मिळाला आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. चांगला कमबॅक, चांगलं टायमिंग. लो फुलटा चेंडूला पाठ होतोय सीमारेषेबार षटकारसाठी. चांगला चेंडू परत बॅक टू बॅक. दुसरा षटकार ओव्हर पिच चेंडू. पहिला लो फुलटा, दुसरा ओव्हर पिच. आला हा दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13. फलकावर पाहतोय ते म्हणजे 14. अतिशय चांगला पहिला तेरी तो बाद में मेरी असं दाखवत असताना गोलंदाजांनी पहिले 3 चेंडू गाजवले, नंतरचे 3 चेंडू फलंदाजांनी गाजवले आणि अशा 6 चेंडूंमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 13. मात्र सेकंड ओव्हरचं मानकरी ठरतोय अजित. डीजे थोडंसं मला तर वाटतं लक्ष नव्हतं. नाही एवढंच. मात्र अजित सेकंड ओव्हरचं मानकरी ठरतोय. समोर फलंदाज सेट बॅट्समन आपण महेश भोईरला पाहतोय. आतापर्यंत 2 षटकारांसहित खेळतोय महेश 13 धावसंख्येवरती. चांगला चेंडू. मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर आहे ती 15. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केला नितीन काथाराने. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू आपण पाहिला वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. महेश भोईर ऑन स्ट्राईक. अजित समोर महेश भोईर. चांगला चेंडू, चांगला कनेक्शन. महेश भोईर थांबणार नाही. आला हा षटकार. आता मात्र 3रा षटकार. जसा लो फुलटॉस मिळाला आपण पाहिलं स्ट्रेट ड्राईव्हला लो फुलटॉसला षटकार मारला. त्याच्यानंतर ओव्हर पिच चेंडूत काकाच्या कनेक्शन प्रॉपर आणि तीच चुकी अजितने केली आणि त्याच्यावरही शिक्षा 6 धावांची दिली. धावसंख्या धावफलकावर पाहतं 21. वलभ संघामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण नक्की असेल 3 षटकारानंतर.
आतापर्यंत चांगला खेळ होते. 21 धावसंख्या शुभ आकडा आपण म्हणतोय. हिंदू धर्मामध्ये 21 आकड्याला खूप शुभ मानलं जातं आणि तोच 21चा आकडा आता मात्र स्कोरबोर्डवर मिळतोय. आता मात्र कनेक्शन वर ऑफ साईड. निलेश भोईर चुकी करणार नाही. पडगे संघाचा निलेश भोईर चांगला झेल टिपला आणि महेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन. तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल तुम्हाला. कोटीराम पाटील संघाचा कर्णधार ऑन स्ट्राईक. अजितने कमबॅक केलं. महेश भोईरचा विकेट घेतला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अजित जजमेंट घेतोय. चुकी करणार नाही. कोटीराम पाटील बॅक टू पॅव्हिलियन. प्रवीण म्हात्रे बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीण शेठ या. पण प्रवीण म्हात्रे बुर्दुल स्टेजवर. अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक, संतोष शेठ भोईर यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतो आम्ही. या मनपूर्वक आपले स्वागत आहे. चौथा चेंडू अजित काथारा समजला नाही. षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता मात्र निर्धाव चेंडू होता. मात्र 1 बाईच्या स्वरूपात धाव मिळाली. धावसंख्या 22. अशी ताकद ओळखणं गरजेचं आहे. शैलेश खाडेकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा परत फंबलिंग झाला. मात्र संधी मिळाली बॅट्समॅनला परत पॉपिंग क्रीच मध्ये जाण्याची. पॉपिंग क्रीच सोडणं म्हणजे किती धोकेदायक असेल. आता जर आऊट झाला असता तर वलभ संघाला कळलं असतं. मात्र ते घडलं नाही. आता मात्र शेवटचा चेंडू. काय घडेल. अजित काथारा कमबॅक करतोय. मागच्या 4 चेंडूचं विश्लेषण जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 1 धाव देऊन 2 विकेट मात्र प्राप्त केलेत. महेश भोईर जसा परतला स्कोर कव्हर अप करण्याचा प्रयत्न नेवाळी संघाचा होता. मात्र आला हा चौकार. शैलेश खाडेकर याच्या कौतुक केलं पाहिजे अजितचं. त्यांनी कमबॅक करण्याचा जरी प्रयत्न केला तर 2 विकेट महत्त्वाचे गारद केले आणि धावसंख्या खर्च केली ती म्हणजे 12. कारण एक अतिरिक्त धाव आणि त्याच्यानंतर एक 22 स्वरूपात आणि षटकार आणि चौकार आणि महत्त्वाचे 2 मात्र लक्ष द्यावं लागेल. जबाबदारी घ्यावं लागेल. कारण शेवटचं स्लॉग ओव्हरचं ओव्हर आपण पाहतोय आणि या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय प्रदीप पाटील द लोकल बॉय. वलभ संघासाठी सुवर्ण संधी. लगातार 2 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रकाशजी खाडेकर यांच्या शुभ हास्य मिळणार. आता मात्र आपण विचार केला तर खरंच त्या षटकारांची गरज असेल वलभ संघाला. मात्र नेवाळी संघाचं कौतुक केलं पाहिजे. कमबॅक करण्याचं ताकद आता मात्र दोन्ही गोलंदाजी केलं. प्रदीपला त्याच पावलांवर पाऊल ठेवावं लागेल. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. मात्र 1 धाव तर मिळाली आणि वाईट दर्शवलंय.
आणि वाईटच्या मदतीने 1+1 अशी 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28. आता मात्र विचार केला ना तर प्रदीपला थोडंसं कन्व्हर्टिंग गोलंदाजी करणं गरजेचं, प्रेशर बिल्डअप करणं गरजेचं आहे. मात्र षटकार मारले 2 तर 1000 रुपये प्रकाशजी खाडेकर यांच्या माध्यमातून लगातार दुसरा वाईड. आता मात्र लाईन आणि लेंथ चुकती आहे. आपण डिसिप्लिन गोलंदाजी करणं गरजेचं आहे हे नक्की कर्णधाराला वाटत असेल, मात्र प्रदीप थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये स्ट्रगल करतोय. थोडी पाण्याची सोय कर भाई. मात्र आता निर्धाव चेंडू कमबॅक पाहिलं प्रदीपकडून आणि प्रदीप पाटीलचा हा कमबॅक पहिला चेंडू झालाय. 2 धावा अतिरिक्त धावसंख्येमध्ये खर्च केलाय. शैलेश खाडेकर आतापर्यंत 5 चेंडू डॉट खाल्ला, त्याच्यामध्ये एकच चौकार आला शैलेशकडून. आणि आता मात्र षटकार कमबॅक 6. हा मात्र रागाचा षटकार आणि या षटकाराने ऊर्जा मात्र निर्माण होईल वलभ संघामध्ये. माय गॉड, तुम तो टायर पर रहते. छत्तीस धावसंख्या, सॉरी वाईड 36. 2 षटकार जर आले, अजूनपर्यंत एक षटकार आला तर 1000 रुपये मिळतील. 1000 रुपये शैलेश खाडेकरला मिळणार. 2 षटकार आले बॅक टू बॅक आणि आता मात्र प्रेशर पुन्हा गोलंदाजावर येईल. षटकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 42 आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडूवर किती मोठे फटके येतील. शैलेश खाडेकर जुना दम आणि खम दाखवत असताना इथे मेहनत दिसतीये. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर इथे वियान खाडेकर 11चे सर्वेसर्वा प्रकाश खाडेकर आमचे क्लासमेट आहेत, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला फलंदाजासाठी. जबरदस्त चेंडू कमबॅक. शेवटचे 2 चेंडू कमबॅक केलाय. आता बॅक टू बॅक 2 6 नंतर हा कमबॅक गरजेचा होता. आता शेवटचे 2 चेंडू टार्गेटिंग स्कोर करण्यासाठी या 2 चेंडूवर काय हाणामारी होईल. चांगला चेंडू, पुन्हा कमबॅक. शैलेश ओळखू शकला नाही. सेफ लँडिंग आपण म्हणू, कारण आता मात्र फ्लाईटची सेफ लँडिंग होणं गरजेची आहे. कारण थोडंसं एअरलाईन्समध्ये बसण्याला आता लोक घाबरायला लागली की बरंचसं दुर्घटना आतापर्यंत घडत चालल्या. तर सेफ लँडिंग काय असतं हे मात्र प्रवास करणाऱ्या लोकांना नक्की माहीत असेल. शेवटचा चेंडू 2 षटकार मारल्यानंतर आतापर्यंत शैलेश खाडेकर वारंवार डॉट बॉल खेळतोय. 2 षटकारामुळे ॲव्हरेज कव्हरअप झाला. 6 चेंडू शैलेश खाडेकर आतापर्यंत डॉट खेळलाय. शेवटचा चेंडू प्रदीप पाटील समोर शैलेश खाडेकर मात्र कनेक्ट केला. 1 धाव तर मिळाली. अजित कातारा तिथे सज्ज. दुसऱ्याचा प्रयत्न सुनील पाटील. दुसऱ्या धावामध्ये कन्व्हर्जन. 1+1 धावसंख्या धावफलकावर पाहतोय 44-45 धावांचं टार्गेट नेवाळी संघासमोर. पालेश्वरी क्रिकेट संघ 40+, टेंबोडे क्रिकेट संघ 40+, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे. इथे अर्जुन भुईर टेंबोडे यांचं आगमन झालेलं आहे. या आपण मनपूर्वक आपलं स्वागत आहे. हॅलो, नील ठाकूर यांचा इथे हॅलो, चला, नील ठाकूर यांचा इथे आगमन झालेलं आहे. सागरशेठ ठाकूर यांचे सुपुत्र आहेत. ये सुभाष भोईर या स्पर्धेचे आमच्या ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. मधुकर बोलके, लक्ष्मण गडगे, त्याचबरोबर अर्जुन भोईर आणि अशोकदादा गडगे माजी सरपंच यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आपण व्यासपीठावर.
इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. नील ठाकूर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड युवा वॉरियर्स संयोजक मी यांच्या खऱ्या अर्थाने नील ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रथमतः नाणेफेक इथे केली जाईल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. एका बाजूला तर नाणेफेकीचा कौल निवृत्ती भोईर टेंबोडे निर्णय का असेल. क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. चला राजस्थान म्हणून गौरी स्पोर्टचे प्रतिनिधी प्रेम काथारा, रूपम काथारा, अतुल काथारा, आकाश पाटील आणि त्यांच्या वतीने असा त्यांच्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. शरद भोईर तुमच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर मंडप डेकोरेशनची सेवा आपण उपलब्ध केलेली आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळणार आहोत. आमचे मित्र प्रीतम पाटील यांच्याकडे आपण वळूया आणि त्यांच्या समवेत सूरज गायकवाड. धन्यवाद महागुरु. वळूया सेकंड इनिंगकडे. आता पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण सेकंड इनिंगकडे वळतोय. धावसंख्या आपण पाहिलं टार्गेट जर असेल तो टार्गेट 45 टू विन चांगलं टार्गेट सेट केलंय. आता मात्र सरासरी पाहिली तर जवळजवळ 15च्या रन रेटनी रिक्वायर्ड रन रेट असेल. महेंद्र पाटील इन्फॉर्म बॅट्समन, त्याचबरोबर राजेश खातारा पारगावचा किंग 17 षटकार मारून रेकॉर्ड बिल्डअप करणारा. स्ट्राईकवर राजेश खातारा पाहतोय. नॉन स्ट्राईकवर मागच्या मॅचचा हिरो 34 धावा ठोकून काढल्या तो महेंद्र पाटील ऑन ए नॉन स्ट्राईक. आपण विचार केला तर लाईव्हच्या माध्यमात जेवढे प्रेक्षक पाहत आहेत, प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही पूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. 10 गाव चषक लाईव्हच्या माध्यमातून माऊली प्रसाद इव्हेंट्स, चंद्रकांतदा पोपेटा याच्या माध्यमातून डिजिटल क्लॅरिटी आणि जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय माऊली इव्हेंट्सच्या माध्यमातून. आता मात्र पहिला चेंडू पाठवलं सीमारेषेबाहेर. षटकारसाठी सुरुवात श्री गणेश शुभ झालाय. 6 धावांनी गावाचा हाय दबदबा नावाचा, हाय नेवाली गावाचा भाई माहीर. आमचा राजेश कातारा दादा रे हायकिंग मेकर. आमचा राजेश कातारा दादा रे हायकिंग मेकर. स्वप्नील पुणगे साहेबांचं इथे आगमन झालंय. साहेब यायचंय आपण. शैलेश खाडेकर दुसरा चेंडू समोर. राजेश कातारा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. महेश प्रयत्न करतोय. 1 धाव तर मिळाली आणि 1 धावात समाधान मानतोय. दुसऱ्या चेंडूवर आलेला एकेरी. धावसंख्या पाहतोय 7. आता मात्र इन्फॉर्म बॅट्समन महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक. कोणती हॅट्रिक होऊ द्या, प्रत्येक संघासाठी 40+ 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुभाष सर भोईर आणि यश सुभाष भोईर यांच्या माध्यमातून. आता मात्र निर्धाव चेंडू पाहिला. पहिला बॉलला षटकार, त्याच्यानंतर 1 धाव आणि नंतर आलं निर्धाव. हा मात्र टप्पा खूप अचूक होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला आणि तो शैलेश खाडेकरला कुठेतरी फायदेशीर ठरला. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केल्यात. शैलेश खाडेकर बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज पाहतोय महेंद्र पाटील. चौथा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू. चेंडू खाली राहिलाय. टप्पा उचली मिळाला नाही. तिसरा चेंडू उचली मिळाला. चौथा चेंडू खाली राहिलाय आणि या चेंडूनंतर धावसंख्या स्थिर 7. कंट्रोल गोलंदाजी. पहिला बॉलला षटकार आल्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू फेकले. धावसंख्या मात्र 7.
मात्र पुन्हा निर्धाव चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू आणि लगातार तिसरा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. वल्लभ संघाचा विचार केला ना तर वल्लभ संघाकडे प्रॅक्टिस नाही, फक्त सुनील पाटील एक प्रॅक्टिस करत असतील मला वाटतं, त्याच्यानंतर कोणीही प्रॅक्टिस नाही. त्याच्यानंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण महेश भोईरला पाहतो, जो आयकॉन प्लेअर त्यांच्या टीममध्ये लकीली आला, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला. आणि आता मात्र प्रॅक्टिस नसूनही एवढं चांगलं कमबॅक, मागच्या 4 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली. चांगला चेंडू, महेंद्र पाटील इन्फॉर्म बॅट्समनला थांबून ठेवलंय. लगातार 4 बॉल डॉट. डीजे त्या चेंडूवर राजेश काथा यांनी षटकार तटवल्यानंतर घणाघाती सुरुवात करून दिली. त्यानंतर सुंदर कमबॅक आपल्याला बघायला मिळालं. गोलंदाज शैलेश खाडेकर आणि आपले लवशेठ भोईर असतील, पडगे क्रिकेट संघाचे 40+ संघनायक आहेत, त्यांनी शैलेशचं कौतुक केलं की कमबॅक कसा करावा त्याचं ज्वलंत उदाहरण खऱ्या अर्थाने शिकावं ते शैलेश खाडेकर यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर हा लगातार 5वा बॉल डॉट आहे नेवाळी संघासाठी. कारण शैलेशने जसा ज्या पावलावर गोलंदाजी केली त्याच पावलावर गोलंदाजी करत असताना गोटीराम पाटीलला पाहतोय. पहिला चेंडू जो यॉर्कर स्पेशलिस्ट आपण म्हणतो गोटीराम पाटीलला, तोच पहिला चेंडू पाहायला मिळाला. दुसरा चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, लेग साइड बॉल जाणारा चेंडू वाईट दर्शवला अंपायरने. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 8. आता मात्र समीकरण उरलंय 11 चेंडू 37 धावांची गरज. इक्वेशन बदलत चाललंय. प्रेशराइज बॉलिंग आपण म्हटली शैलेश खाडेकरची, चांगली गोलंदाजी. आणि आता मात्र काय घडतंय, चांगला चेंडू कनेक्ट केलाय, 1 धाव तर मिळाली. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट केली, महेंद्र पाटील स्ट्राईकला आलाय. तर राजेश कादर यांच्यासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी राजेशसाठी सुभाष भोईर सर टेंबडे यांच्या वतीने प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. शैलेश भाई लागोपाठ 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आता मात्र गोटीरामचं कौतुक केलं पाहिजे. 2 चेंडू फेकले, 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, एक अतिरिक्त आणि एक मात्र बॅटला कनेक्ट झाली. आता मात्र मोठा फटका, महेंद्र पाटील थांबणार आहे. जसा त्याचा मुलगा ग्राउंडमध्ये आला त्याच्या स्वागतासाठी पहिला षटकार महेंद्र पाटीलच्या बॅटमधून आला. षटकार, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15. नऊ चेंडू 30 धावा. इक्वेशन बदललं. इक्वेशनमध्ये आता कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला कुठे ॲनालिसिस करायचं आहे, कुठे कमबॅक करायचं आहे, हे मात्र कोणावर हाणामारी करायची आहे, या षटकाराने थोडं कॅल्क्युलेशन बदललं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी नक्की निर्माण केली, ती म्हणजे नेवाली संघामध्ये. आता मात्र गोटीराम 4था चेंडू घेऊन येतो समोर बॅट्समन महेंद्र पाटील. परत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथपर्यंत? 1 धाव मिळाली, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 17 आणि 17 धावसंख्या धावफलकावर. समीकरण बदललं. 8 चेंडू 28 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू गोटीराम समोर महेंद्र पाटील. आता मात्र टायमिंग चुकलंय, मात्र चांगलं बॅकअप मिळालं यष्टीरक्षकच्या मागे आणि 1 धाव मिळाली. एका धाव आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजेच
18 आणि आता समीकरण आहे 7 चेंडू 27 धावांची गरज. गोटीराम पाटील कंट्रोल गोलंदाजी करतो. षटकार खाल्यानंतर वल्लभ संघाच्या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. गोटीराम पाटील आतापर्यंत गोलंदाजी चांगली करतोय. समोर फलंदाज राजेश कातारा टायमिंग साधण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू डॉट. आणि आता मात्र समीकरण बदललं. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. काय कमबॅक केलंय, म्हणजे आपण कौतुक केलं पाहिजे. विदाउट फिल्डिंग चांगली गोलंदाजी, आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी, मेरिट गोलंदाजी वल्लभ संघाकडून पाहायला मिळाली. सहा चेंडू 27 धावांची गरज आहे. पहिला चेंडू स्क्वेअर कट केला, चौकार आला, गॅप शोधली आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. नक्की होणार आहे, कारण 6 चेंडू 27 धावांची गरज असताना आलेले हे 2 बाउंड्रीज 4 चेंडूंमध्ये. चांगला कमबॅक, क्या गोलंदाजी आहे, अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक कमबॅक आहे अनुभवाचा, चांगला चेंडू कमबॅक केलाय आणि आता मात्र 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला गेला राजेश कातारा, ज्याने 2 6 पाहिजे. कंपल्सरी चेसिंग, मॅग्निफिशंट गेम म्हणता येईल. ज्या पाहिजे 10 चेंडू 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. थोडा स्कोरर फॉल, 10 धावांची गरज आहे. संतोष पाटील आता मात्र आला षटकार आणि या षटकाराने मॅचला परत दोन्ही तर्फ आणली आहे. शेवटचा बॉल, 1 चेंडू 4 धावांची गरज. त्यांनी मारलं नक्कीच. संतोष पाटील वल्लभ संघाचा एक अनुभवी गोलंदाज, ज्याने जो 3रा चेंडू फेकला होता तोच चेंडू फेकील का. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. महेश भोईरने घेतलेला हा चुकीचा निर्णय आहे का, की संतोष पाटील गोलंदाजीमध्ये ही मॅच फिरवेल. आयकॉन प्लेअर ने घेतलेली माघार, की संघाने दाखवलेला विश्वास,
हे मात्र नंतर कळेल. आता मात्र काय घडलंय, मॅच विन वलभ टीम. संतोष पाटील जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक केलंय आणि या कमबॅक मध्ये वलभ संघ गोस टू सुपर 4. संघ वलभ संघाने गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघावर मात करीत खऱ्या अर्थाने आज वलभ क्रिकेट संघाला 40+ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर निश्चित स्वरूपात आता मात्र 40+ एक अंतिम सामना खेळण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे.